नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे देवकी आणि गिरिजा. दोघीही गिरिजाची जी दुसरी आई आहे तिच्या फोटोच्या समोर उभा आहेत. आणि मग देवकी तिला सांगत असते, तिथं फोटोसोबत ती बोलत आहे, मला नाही माहिती की काय आहे, पण तुमची मुलगी जी आहे तिलाच मी पहिल्यांदा चकुली म्हणून हाक मारली. इतके दिवस मी माझ्या मुलीच्या शोधात होते, पण मला माझी मुलगी कधीच सापडली नाही. पण जेव्हा ही मुलगी सापडली तेव्हा मी तिला छकुली अशीच हाक मारली. मला नाही माहिती, माझ्या मुलीच्या कानामागे जशी जन्मखून होती तशीच जन्मखून तुमच्या मुलीच्याही कानामागे. मला असं वाटतंय की माझ्या मुलीचा सांभाळ तुम्ही यशोदा बनून केलेला आहे. आणि हे खरंच आहे प्रेक्षकांनो, कारण यशोदा बनूनच आता देवकीच्या मुलीचा सांभाळ ह्या गिरिजाच्या आईने केलेला असतो, म्हणजेच दत्तूकडे जेव्हा ती मुलगी दिलेली असते. कारण यांना मूल होत नसतं म्हणून खूप प्रयत्न करत असतात, पण जेव्हा प्रभासने ती मुलगी दिलेली असते आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर त्यांना मोनू झालेला असतो. हे सगळं जे काय आहे ते सत्य असलं तरीही ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला मन मात्र तयार होत नसतं. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या चालत असतात. पण इकडे देवकी मात्र अगदी वारंवार सांगत असते, ती गिरिजालाही म्हणत असते की तू माझी मुलगी आहे. पण गिरिजाला मात्र ती गोष्ट काही पटतच नाही. गिरिजाचं असं म्हणणं असतं की नाही, हे नाही होऊ शकत आहे, कारण माझे आई बाबा मला माहिती आहेत ना कोण आहेत. मी त्यांची मुलगी आहे, मी लहानाची मोठी झाली आहे, मग असं कसं काय तुम्ही बोलता, असं गिरिजाचं चाललेलं असतं. पण खरंच गिरिजा ही विसरते की काहीतरी असू शकतं. ही गोष्ट गिरिजाने कधीतरी ॲक्सेप्ट केली पाहिजे ना प्रेक्षकांनो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, प्रभास आता सांगत असतो की तुझ्या तुझ्या उर्वशी आत्यानेच मला मारलंय, तिनेच कड्यावरून ढकलून दिलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे रुद्रला. रुद्र म्हणतो, काय बोलताय प्रभास काका, हे कसं शक्य आहे, आत्या कसं असं करेल आणि आत्या का मारेल तुम्हाला, असं इकडे रुद्र बोलत असतो. तेव्हा मात्र प्रभास म्हणत असतो की हो, जे खरं आहे ना तेच मी तुला सांगतोय, तुला विश्वास ठेवावा लागेल रुद्र, कारण मी खोटं बोलायची काहीच गरज नाहीये, असं इकडे रुद्रला प्रभास काका सांगत असतात. तेव्हा रुद्रला आई सुद्धा सांगते की हो रुद्र, प्रभास दादा जे बोलतायत ते अगदी बरोबर आहे, हे खरं आहे, कारण तुझी आत्या असं वागू शकते. तेव्हा मात्र इकडे प्रभास काका म्हणतात की ती चिठ्ठी होती ती रुद्र तुझ्यासाठी गिरिजाने लिहिली होती, आणि माझ्यासमोर असं चित्र उभं झालं की ती चिठ्ठी माझ्यासाठी लिहिलेली आहे. आणि मला तसं वाटलं, म्हणजे ती चिठ्ठी तिने माझ्याजवळ ठेवलेली होती, म्हणून या सगळ्या गोष्टी विचार करत मी पुढे गेलो आणि तिथं मला भेटायला बोलवले गिरिजाने. असं वाटलं मलाही गिरिजासोबत बोलायचं होतं, काही गोष्टी ज्या आहेत त्या गिरिजाला सांगायच्या होत्या, म्हणून मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथं गेल्यानंतर गोष्टी वेगळ्याच झालेल्या होत्या. तिथं गिरिजा आलीच नव्हती, तिथं आलेली होती ती तुझी आत्या, आणि तुझ्या आत्याने तिथं मला ढकलून दिलं. रुद्र म्हणतो, हे कसं शक्य आहे, असं का करेल ती, कारण प्रभासला तेव्हा आठवतं प्रत्येक वेळेस ती म्हणायची की तू माझ्या कपाळावरचं कुंकू आहेस म्हणून तुला जिवंत ठेवलेलं आहे. तेव्हा प्रभास म्हणत असतो की मला तिने जिवंत ठेवलेलं ते फक्त नागेश्वरसाठी, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. आणि त्याचबरोबर इकडे ती सांगायला सुरुवात करते, आठवते का तुला, गिरिजा तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या सावीने आणि तुझ्या आत्याने इकडे मात्र चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुझ्या पुढे आणल्या आणि गिरिजाला खोटं ठरवलं. कारण तुला माहिती आहे का रुद्र, तुझ्या लक्षात पण येणार नाही, कारण प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या पद्धतीनं तुझ्या समोर आणण्यात आलेल्या आहेत आणि तुझ्या समोर चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी आणून तुला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सत्य काहीतरी वेगळंच असायचं आणि जे तुझ्या समोर आणलं जायचं त्या गोष्टी वेगळ्याच असायच्या, असं इकडे सांगितलं जात असतं. त्यावेळेस इकडे प्रभास सांगत असतो की तुला माहित नाहीये रुद्र, कारण तुझ्या आत्याला मी कधीच जिवंत नको होतो, म्हणून तिने प्रत्येक वेळेस मला मारायचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. रुद्रला हे ऐकून खरं तर धक्काच बसत असतो. रुद्रचा विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने असतील हा विचार रुद्रने केलेलाच नव्हता. रुद्र म्हणत असतो की कसं शक्य हे सगळं. तेव्हा प्रभास आणि वासंती दोघंही त्याला सांगू लागतात की हो, हे असंच घडलेलं आहे आणि ह्या गोष्टी अशा शक्य आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. कारण तुला आठवतंय का रुद्र, बघ ना, तू विचार कर जरा,
कारण जेव्हा तुझ्या आबासाहेबांनी मला मारलेलं होतं, त्यांची चूक झालेली होती, पण ते माफी मागायला तयार नव्हते. जेव्हा तू घर सोडून जाण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी माझी माफी मागितलेली आहे. त्याचवेळी प्रभास म्हणत असतो की हो, कारण तुझ्या आबासाहेबालाच मी नको होतो आणि त्यांना मला मारून टाकायचं होतं. कारण ही जी सगळी प्रॉपर्टी आहे ना, ही तुमच्या आबासाहेबांनी लुबाडलेली आहे. कारण ही प्रॉपर्टी त्यांच्या हातातून जाऊ नये त्यासाठी त्यांना अंगद महाजन आणि देवकी महाजन यांच्या मुलीचा पत्ता हवा होता. ती वारसदार मुलगी कोण आहे ते हवं होतं. रुद्र म्हणू लागतो, पण त्याचा काय संबंध आहे या सगळ्याशी? तेव्हा मात्र ते सांगू लागतात की हो, नागेश्वर हा कामाला होता. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आता किसनने फोन केलेला असतो आबासाहेबांना आणि किसन आबासाहेबांना सांगत असतो की त्या दोघीजणी वहिनीसाहेबांच्या जुन्या घरात लपलेल्या आहेत. काय करायचंय सांगा तुम्ही. तुम्ही बोललात की त्यांचा खेळ खलास करून टाकतो. असं इकडे बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरीही नागेश्वर तिथे त्याला सांगतो की अजिबात काही करायचं नाही. जे काय होईल ते मी सांगणार आहे. त्या दोघी जणींनी हालचाल करण्याचा प्रयत्न केला, तिथून कुठं पळून जायचा प्रयत्न केला तरच त्यांना पकडायचं आहे, अन्यथा त्यांना पकडायचं नाही, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र तो म्हणतो की चालेल, आता किसनने सांगितले चालेल. किसनही या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते की आता त्या दोघी सापडलेत ना आबासाहेब, मग कशाला तुम्ही त्यांना दोघींना पोसायचा विचार करताय? गरज नाहीये त्यांना पोसायची, लक्षात येते का तुमच्या? असं उर्वशी सांगत असते. तेव्हा मात्र आबासाहेब म्हणतात की दीदी, तुमच्या लक्षात नाही आलेलं. अहो, एक साधी सोपी गोष्ट आहे. जायचं आणि आपल्या पद्धतीनं सगळं हाताळायचं आहे. त्यांनी कितीही तिथून पळण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना आपणच संपवणार आहे. आपलं काम झालं पाहिजे ना आधी. सह्या घ्यायच्या आहेत प्रॉपर्टी पेपरवर. एकदा का प्रॉपर्टी पेपर तयार झाले की मग बघूया. तेवढ्यात सावी तिथे येते आणि सावी सांगते की हा रुद्रचा फोन रिपेअर झालाय, घेऊन आले मी, असं सावी सांगते. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणतो की अरे वा, लवकर झाला म्हणायचं रिपेअर. आणि मग तो मोबाईल उघडला जातो. इकडे नागेश्वरला समोर आता प्रभासचा व्हिडिओ दिसतो. प्रभास त्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की रुद्र आणि गिरिजा, खूप दिवसांपासून तुम्हाला दोघांना एक गोष्ट सांगायची आहे. खरं तर ती गोष्ट कशी सांगू, कुठून सुरुवात करू, मला काहीच कळत नाही. पण आज मला मौका मिळालाय. ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ही अंगद महाजन आणि देवकी महाजन यांची आहे आणि ही तुझ्या आबासाहेबांनी त्यांच्याकडून लुबाडलेली आहे. कारण इतके दिवस जो ऐशो आराम तू घेतोयस तो तुझ्या हक्काचा नाहीये, हे त्या व्हिडिओमध्ये असतं. आणि गिरिजा ही खूप चांगली मुलगी आहे. देवकी महाजन आणि अंगद महाजनचा खून केलेला आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता, ते दोघंही फार्म हाऊसवरती गेलेले होते आणि त्याच वेळी त्यांच्या मुलीला आणि त्या सगळ्या अख्ख्या कुटुंबाला मारलेला आहे. नेमकं त्याच वेळेस इकडे प्रभास या सगळ्या गोष्टी सांगत असतो. रुद्रला धक्का बसत असतो. रुद्रला तो म्हणत असतो की ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ती देवकी महाजन आणि अंगद महाजन यांची आहे आणि त्याचबरोबर हे सगळं लुबाडलेलं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की कसं शक्य आहे हे, आबासाहेब असं वागणं शक्यच नाहीये. प्रभास म्हणतो की हो, वागलेले आहेत ते असं. कारण नागेश्वर हा त्यांच्याकडे कामाला होता. नागेश्वरवर अंगद महाजनचा खूप विश्वास होता. पण नागेश्वरला असं दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं काही जमायचं नाही. त्याला ही सगळी माया हवी होती, म्हणजेच या सगळ्याचा मोह झालेला होता. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी पुढे घडत गेल्या. तेव्हा मी सुद्धा काम करायचो. वासंती म्हणते की हो हो रुद्र, प्रभासदादा हे आधीपासून काम करत होते. म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासून ते तुझ्या आबासाहेबांना ओळखत होते. हे ऐकल्यानंतर रुद्र म्हणत असतो काय, आधीपासून? तर हे दोघंही सांगू लागतात की हो, आधीपासून ते एकमेकांना ओळखत होते. आता हे ऐकल्यानंतर
रुद्राला तर धक्काच बसलेला असतो. मग ते सांगू लागतात की त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते फार्म हाऊसला गेले होते. तेव्हा माझ्या समोर या नागेश्वरने जिवंत जाळलं त्या दोघांना. तरीही त्या सगळ्यातून देवकी जी आहे ती आपल्या मुलीला घेऊन तिथून पळाली. पण गोष्टी मात्र तशा नाहीच झाल्या. कारण माझ्या डोळ्यासमोर तुझ्या आबासाहेबांनी त्या माणसाला मारलेलं होतं आणि आम्हाला सांगितलेलं जाऊन बघून या काय जिवंत आहे का नाही. जर कोण जिवंत राहिलं असेल तर त्याला आत टाकून द्या, पुन्हा त्या आगीत टाकून द्या, हे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. पण या सगळ्यातून मार्ग काढणं तेवढं सोपं नव्हतं. तेव्हा मी सुद्धा साथ दिलेली आहे. आणि जेव्हा मला कळलं की देवकी आणि तिची मुलगी पळालेले आहेत आणि देवकी आणि तिच्या मुलीला पळून जाताना तुझ्या आईने मदत केली, मग देवकीने ती मुलगी तुझ्या आईकडे दिली. जेव्हा ती मुलगी तुझ्या आईकडे दिलेली होती तेव्हा मात्र देवकीने एक गोष्ट सांगितली होती. वासंती सांगू लागते की हो, त्यानंतर ती मुलगी मी प्रभासदादांकडे दिली आणि प्रभासदादांना सांगितलं की काहीही झालं तरीही या मुलीच्या केसालाही धक्का लागू द्यायचा नाही. आणि प्रभासदादांनी ती मुलगी पुढे दिली. तेव्हा रुद्र हे सगळं ऐकत असतो. त्याला मात्र धक्का बसत असतो की हे सगळं काय चाललंय. कारण माझेच वडील एवढ्या खालच्या थराला जाऊन वागतील, ज्यांना मी देव मानतोय ते एवढे चुकीचे असतील, हा विचार रुद्रच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की नाही, याच्यामध्ये काहीतरी गफलत झालेली आहे, काहीतरी गोंधळ झालेला आहे. मला नाही वाटत की हे असं होऊ शकतं. आबासाहेब असे असतील. तेव्हा इकडे हे सगळे सांगायला सुरुवात करतात की तुला आठवतंय का, वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा त्या एक मावशी येणार होत्या आणि त्या मनोगत व्यक्त करणार होत्या. तेव्हा रुद्रला वासंती सगळ्या गोष्टी सांगत असते की काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीने सगळं चाललेलं होतं. तरीही ऐन वेळी त्या मावशी गायब झाल्या. त्या मावशी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ती देवकी आहे. रुद्रला आठवत असतं, रुद्रला धक्का बसलेला असतो. रुद्रला आज कळत नसतं की आज ज्या व्यक्तीवर त्याने एवढा आंधळा विश्वास ठेवलेला होता ती व्यक्तीच त्याच्यासाठी इतकी घातक ठरू शकते याच्यावरती विश्वास बसत नव्हता. आणि रुद्र मात्र वारंवार त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण रुद्रला मात्र त्या गोष्टींवर विश्वासच ठेवणं अवघड जात असतं. रुद्र म्हणत असतो पण आईसाहेब हे कसं शक्य आहे. तेव्हा वासंती म्हणते की हो, तुला आठवतंय का, त्यांनी कितीतरी वेळा मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या दिवशी तू घर सोडून जायला निघाला म्हणून त्यांनी माझी माफी मागितली. अन्यथा ते कसे आहेत ते तू बघितलेलं आहे. त्याचं तुझ्यासमोर रूप वेगळं असतं, आमच्यासाठी वेगळं असतं. गिरिजाने खूप वेळा त्यांच्या बाबतीत माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण गिरिजा प्रत्येक वेळेस पकडली गेली. कारण या सगळ्या गोष्टी मी गिरिजाला सांगितलेल्या होत्या. हे ऐकल्यानंतर मात्र आता रुद्रला धक्का बसलेला असतो. रुद्रला कळत नसतं की या सगळ्यातून काय करायचंय नक्की. आणि इकडे नागेश्वरने तो व्हिडिओ बघितलेला असतो आणि सांगितलेलं असतं त्या व्हिडिओमध्ये की ती मुलगी जिवंत आहे आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गिरिजा आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये असतं. आणि नागेश्वर जाम खुश झालेला असतो. तो अक्षरशः हर्षवायू झाल्यासारखा हसत असतो. तेव्हा मात्र नागेश्वरला असं पाहून त्याला उर्वशी विचारते, आबासाहेब काय झालंय. तेव्हा नागेश्वर सांगत असतो, कसं आहे बघितलं का, म्हणजे तिला प्रत्येक वेळेस आम्ही मारण्याचा प्रयत्न केला पण ती त्यातनं वाचतच होती. आत्ता कळतंय की ती का वाचत होती, कारण तिचं नशीब आमच्याबरोबर जुळलं गेलंय ना. आता एकदा का तिच्या सह्या झाल्या की प्रश्न मिटला. उर्वशी म्हणत असते पण अहो हे शक्य आहे का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हो, का शक्य नाही आहे हे सगळं, हे शक्य आहे. इकडे नागेश्वरने आता सह्या घ्यायच्या, गिरिजाच्या डोक्याला बंदूक लावायची, ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची, गिरिजाला त्या सगळ्यातून अडकवायचं, तिला संपून टाकायचं, असे वेगवेगळे प्लॅन आता सुरू झालेले असतात. आणि इकडे आता फोन आलेला असतो, तो म्हणजेच श्रीमंतचा. रुद्रला तो म्हणतो की रुद्रभाऊ, त्या NGOतनं गेलेल्या ज्या मावशी आहेत ना त्या सापडलेत. रुद्र म्हणतो अरे वा, चांगली गोष्ट आहे. हां, त्यांना गिरिजाने गिरिजाच्या जुन्या घरी ठेवले.
पण आम्हाला असं वाटतंय की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळं रुद्रभाऊ तुला यावं लागेल. रुद्र म्हणतो, काहीही झालं तरीही गिरिजा आणि देवकी मावशी यांच्या केसालाही धक्का मी लागू देणार नाही, कारण ते माझं सर्वस्व आहेत. असा विचार रुद्रने केलेला आहे. आणि इकडे नागेश्वरला जेव्हा आता खबर लागलेली आहे, पेपर तयार झालेत, वकिलांनी पेपर आणून दिलेत, तेव्हा नागेश्वर मात्र ते पेपर घेऊन आता निघालेला आहे. आणि नागेश्वरने एकच विचार केलेला असतो की आता ह्या गिरिजा आणि त्याचबरोबर देवकीला संपवायचं. एकदा का प्रॉपर्टी पेपरवरती सह्या झाल्या की मग मात्र त्यांचा बंदोबस्त करून टाकायचा, हा सगळा विचार सुरू झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.